नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। मनोर में गणपति बाप्पा का 1.5 दिनी विसर्जन उत्सव संपन्न। 27 अगस्त बुधवार से पूरे महाराष्ट्र सहित मुंबई में गणपति बाप्पा के आगमन के साथ ही पूजा अर्चना, कीर्तन और भजन की शुरुआत हुई। यह 10 दिवसीय महोत्सव परंपरागत रूप से श्रद्धा और भक्ति के साथ मनाया जाता है। इसी कड़ी में पालघर जिले के मनोर में भी 1.5 दिनी गणपति विसर्जन का आयोजन किया गया। वैतरणा नदी के गणेश घाट पर भावपूर्ण वातावरण में भक्तों ने गणेश प्रतिमाओं का विधिवत विसर्जन किया। इस अवसर पर मनोर ग्राम पंचायत की टीम, पुलिस अधिकारी तथा कई गणमान्य व्यक्तियों की सक्रिय भागीदारी देखने को मिली। ग्राम पंचायत की ओर से सुरक्षा, स्वच्छता और अन्य व्यवस्थाओं की सराहना उपस्थित नागरिकों ने की। मी जातो दादा, हे पण जरा नारळ त्यांना द्यायला लागेल ना। जॅकेट घालू दे याला, जॅकेट असतं घ्या। ते गणेश घाटामध्ये आज 1.5 दिवसांच्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन सोहळा। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी 1 2 3 4 ग्रामपंचायत मनोरतर्फे सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद वसंती चव्हाण साहेब, दीपकजी चव्हाण साहेब, संतोषजी गोरेकर साहेब, राजू साहेब, सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा। बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आज 1.5 दिवसांचे बाप्पांचं विसर्जन करायला भाविक मोठ्या संख्येने गणेश घाट हातनदी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि आज मला पाहायला आनंद होतोय की मागच्या वर्षी पण मी या ठिकाणी होतो, त्यावेळेस मी पाहिलं की पहिल्यांदाच मनोर ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आणि इतर पदाधिकारी यांनी प्रयत्नपूर्वक गणेश घाटची व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला। तिथे घाट व्यवस्थित करून घेतला, बॅरिकेडिंग करून घेतलं, पायऱ्या करून घेतल्या आणि घाट स्वच्छ सुद्धा करून घेतला। तर ते मला खूप आवडलं होतं। त्याचबरोबर प्रकाश योजना करून घेतली होती त्यांनी, स्टेजही केला होता, साऊंड सिस्टीम केली होती, तर ती व्यवस्था त्यावेळी खूप चांगली केली होती। त्याच्यानंतर आता हे 1 वर्षानंतर पुन्हा जेव्हा आता गणपती विसर्जनाची वेळ आलेली आहे, 1.5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन होतोय, त्यावेळेस आता मी पाहतोय की स्टेज पहिल्यापेक्षा अजून मोठा केलेला आहे, मैदान अजून
स्वच्छ साफ आणि सपाट करून त्यावर खडी अंतरलेली आहे. पार्किंगसाठी गाड्यांना व्यवस्था केलेली आहे, जागा मोठी केलेली आहे, आजूबाजूची झाडी साफ करून. त्यानंतर बॅरिकेडिंग चांगलं केलेलं आहे, मागच्या वर्षीपेक्षा अजून चांगलं वाटतंय. तसंच स्टेप्स सुद्धा चांगल्या केलेल्या आहेत, तिथून माणूस घसरणार नाही कोणी. घाट साफ करून घेतलेला आहे, पाणी स्वच्छ केलेलं आहे, त्याच्यामुळे एकूणच चांगली व्यवस्था आहे. तसंच अँब्युलन्सची व्यवस्था ठेवलेली आहे. तर आज मला पाहायला आनंद होतोय की आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचा सगळ्यात महत्वाचा घटक ग्रामपंचायत हे अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याच्याबरोबर अँब्युलन्स इथे ठेवलेली आहे, ते डॉक्टरची व्यवस्था आहे. तर त्यांचं हे कार्य उल्लेखनीय आहे. तर त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तसेच सर्व गणेश भक्तांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. अब तक के लिए इतना ही. वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें.